सगळ्या मैत्रिणींना हाय हॅलो नमस्कार. मी आज तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसं करावं ते मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. ज्यांना काही कारणामुळे मोठं गुरुचरित्र करणं जमलं नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसं करावं ते मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. गुरुचरित्र पारायण करताना सुरुवात ही शनिवारी करावी आणि त्याची सांगता ही शुक्रवारी करावी. हे शुक्रवारी करावी कारण हा नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद आनंदाचा दिवस मानला जातो. तर आपण बघूया. सर्वप्रथम तुम्हाला ही अशी संक्षिप्त गुरुचरित्राची पोथी आणायची आहे. चला तर मी तुम्हाला ह्याच्यात अध्याय पहिला ते शेवटचा अध्यायाची सुरुवात कशी करावी ते तुम्हाला वाचून दाखवते. अध्याय पहिल्या दिवशी 1 ते 7, दुसऱ्या दिवशी 8 ते 17, तिसऱ्या दिवशी 18 ते 27, चौथ्या दिवशी 28 ते 34, पाचव्या दिवशी 35 ते 37, सहाव्या दिवशी 38 ते 43, सातव्या दिवशी 44 ते 52. हे गुरुचरित्र इतकं प्रभावी आहे. ह्याचे मी स्वतः पारायण केलेलं आहे. ह्याची इतकी छान प्रचिती आलेली आहे. ते मी तुम्हाला कधीतरी एकदा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला नक्की सांगेन. गुरुचरित्र पारायण करताना म्हणजे आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी गाईला एक पोळी गुळाचा नैवेद्य किंवा बिस्किट तुम्हाला जे काही जमतंय तुमच्याच्याने शक्य ते तुम्ही गाईला आणि 4 कुत्र्यांना नैवेद्य द्यायचा आहे. पूजा करण्यापूर्वी तुम्ही तिथे हे गोमूत्र टाकून घ्यावे आणि गोमूत्र टाकून घ्यावे. छान रांगोळी पाठ मांडावा, रांगोळी काढावी, दत्त महाराजांचं दररोज पूजा करावी. पूजेला पूर्वेकडे किंवा उत्तरेला तोंड करून बसावं. गणपती अथर्वशीर्ष ही वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी आणि सकाळी पहाटे 3 ते 4च्या दरम्यान ही पोथी वाचण्यास सुरुवात करावी. पोथी वाचण्यापूर्वी संकल्प करावा. तुम्ही कशासाठी करत आहे, तुमचं कुळ गोत्र सगळं सांगावं. ते माहीत नसेल तर कश्यप गोत्र सांगावं. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या काळात पर-अन्न वर्ज्य करावं, चटईवर झोपावं आणि एकच अन्न खावं. जसं तुम्ही जर गहू खात असाल, गव्हाची चपाती खात असाल तर 7ही दिवस गव्हाची चपातीच खायची. 7ही दिवस तुम्ही हिरवी पालेभाजी खात असाल तर हिरव्या पालेभाज्याही खायच्या. मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा.